जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील साहेबांनी काय भाषण केलं ते मला माहिती नाही, परंतु प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला संघटना बांधण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला पक्ष वाढवत असताना स्वतःची महत्त्वाकांक्षा प्रकट करण्याचा अधिकार आहे आणि त्याच भावनेतनं गुलाबराव पाटील साहेब जर बोलले असतील त्याच्यामध्ये काय वावगं आहे? काही वावगं नाही. नाही, याबाबत उगाचच काही लोक राजकारण करत आहेत. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे, त्याच्यामुळं जसं जिल्हाधिकारी होत असताना, जसं मुख्य कार्यकारी अधिकारी होत असताना, जसं पोलीस अधीक्षक होत असताना मराठीचा पेपर द्यावाच लागतो. त्याच्यामुळं कोणावर जबरदस्ती करून हे केलं जात नाही आहे. तर जे रिक्षावाले आहेत, जे टॅक्सीवाले आहेत, त्यांना देखील प्रामाणिक मराठी बोलता यावं ही भूमिका जर परिवहन मंडळाची असेल तर त्याचं उगाचच राजकारण करू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतःहून शिका असं काही परिवहन मंडळ सांगत नाही, ते स्वतः देखील शिकवायला तयार आहेत. परंतु जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं जर प्रताप सरनाईक म्हणाले असतील तर त्याच्यामध्ये वावगं काय? परंतु एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की जो गैरसमज अमराठी लोकांमध्ये पसरवला जातो आहे तशा पद्धतीची नक्कीच शिवसेनेची आणि परिवहन विभागाची भूमिका नाही. त्याच्यामुळं फक्त त्यांनी शिकावं ही जर आग्रहाची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये कोणी वावगं वाटून घेऊ नये. भावेश्वर बाबांनी जे काय विधान केलं त्याच्या अनुषंगाने काय सांगतात? मी काल देखील याच्यावर सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कुणी जरी, म्हणजे मी देखील वावगं बोललो किंवा अन्य कोणी मोठ्यात मोठ्या व्यक्ती वावगी बोलली तर ते काही योग्य ठरणार नाही. श्रीमंत कोकाटे जे विद्यार्थ्याचे अभ्यासक आहेत त्यांनी असा बागेश्वर बाबा त्यांनी निषेध करतो आणि रामदासांची शिवाजी महाराजांच्या पायावर बसण्याची पण लायकी नाही. नाही, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोण काय बोललं त्याच्यावर मी स्टेटमेंट देण्यात काही अर्थ नाही. कोकाटे काय बोलले, अजून कोण बोलले, बागेश्वर महाराज काय बोलले हे मी ऐकलेलं देखील नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही वावगं बोलू नये ही शिवसेनेची भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कुणीही वाईट बोलू नये एवढीच आमची भूमिका आहे आणि ती स्पष्ट आहे. मुखेडला जी MIDCची मंजुरी दिलेली आहे त्याबाबत काय आज वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आहेत की मुख्यमंत्र्यांनी MIDCसाठी मुखेडच्या मंजुरी दिलेली आहे आणि जवळपास 45 हेक्टर जागा संपादित केले जाते. काय खरी गोष्ट? नाही, MIDC या जिल्ह्यामध्ये जर, नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी होते. अनेक माझे सहकारी याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुखेडमध्ये देखील आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि नोटिफिकेशन नंतर आता पुढची प्रोसिजर होणार आहे. बरं, नांदेडमध्ये जो हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प आहे त्या संदर्भात जराशा संभ्रम आहे की नेमका काय प्रकल्प आहे? हेलिकॉप्टरचे पार्ट्स बनणार आहे? मला देखील संभ्रम आहे. मला आता नांदेडमध्ये आल्यानंतर कळलं की हेलिकॉप्टरचे पार्ट इथे बनवले जाणार आहेत. मला आता हेमंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही काय आता हेलिकॉप्टर बनवता का MIDC मार्फत? तर आतापर्यंत नांदेडचं विमानतळ हे MIDCकडे आहे हे मला माहीत होतं, परंतु आम्ही ते वापरायला आता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे दिलेलं आहे. परंतु हेलिकॉप्टरचा कारखाना कधी येणार आहे, कसा येणार आहे त्याची मी पूर्ण माहिती घेईन आणि पुढच्या वेळी नांदेडला ज्यावेळी येईन त्यावेळी त्याचं स्पष्टीकरण करेन. तो करार झालेला आहे, जवळपास 4000 कोटीचा तो करार आहे असं अशोक चव्हाणांनी ट्विट केलेलं होतं. काय खरी परिस्थिती? अशोक चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि पुढच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला सांगेन ना. परत एकदा टायगर ऑपरेशन टायगरची चर्चा झाली, काय नेमकं खरं होणार? आणि आता सामूहिक विवाह सोहळ्याला आलेलो आहे, त्याच्यामुळे टायगर ऑपरेशनवर चर्चा न केलेली बरी. बंडू जाधव यांची चर्चा सुरू आहे, ते नाराज आहेत. बाबूराव कदमांनी घेतलेल्या ऐतिहासिक आणि हदगावमधल्या पहिल्या विवाह सोहळ्याला आलेल्या असताना त्याच्यावर राजकारणावर चर्चा करणं योग्य नाही. बंडू जाधव तुमच्याकडे येणार असाल तर वेलकम करणार? तेच राजकारण आहे. वेलकम करणार का तुम्ही? जर राजकारणावर बोलायचं नाही असं ठरवलं. शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगानं प्रश्न आहे. राजू शेट्टी म्हणले जर तुम्ही जर अशा पद्धतीचा शक्तिपीठ महामार्गाचा करणारच असं जर ठरवलं असेल तर आम्ही कायदा हातामध्ये घेऊ. नाही, राजू शेट्टींचा जर काही गैरसमज असेल तर सरकार नक्की दूर करेल. परंतु शक्तिपीठ महामार्ग जसा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा ठरणार, गेम चेंजर ठरणार, तसाच शक्तिपीठ हा देखील गेम चेंजर ठरणार आहे. त्याच्यामुळे जे जे कोण घटक असतील त्यांची समजूत काढली जाईल. यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा जवळजवळ 29 विवाह सोहळा मेळावा आम्ही आज हदगाव शहरात आयोजित केला होता. आमचे आदरणीय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय आमचे आत्ताच ज्यांनी या विवाह सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर हेमंतभाऊ पाटील, आमचे बांगर साहेब आणि सर्व संत महंत मंडळी आज या विवाह सोहळ्यामध्ये 29 जोडपे विवाहबद्ध झालेले आहेत आणि ते सुद्धा सर्व धर्मीय. इथं बौद्ध धर्माचे पंचशील तत्वाप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला आणि अन्य 28 जे लग्न होते ते जे पारंपरिक पद्धतीनं त्यासाठी औंढा येथील महंत सगळे ब्रह्मगुरू ह्या कार्यक्रमासाठी लग्नविधीसाठी उपस्थित होते आणि हा शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांच्या सहकार्यातून विवाह सोहळा चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे. मी या बाळासाहेबाचे, आम्ही जे आहोत ते बाळासाहेबामुळे इथं आहोत, नाहीतर आम्हाला कोणी नमस्कारसुद्धा घातला नसता. एक सर्वसाधारण कुटुंबातून सगळे जे शिवसैनिक ते आज आमदार हे सगळे पदं बाळासाहेब ठाकरेमुळे मिळालेले आहेत. त्यांनाच कुठंतरी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पोस्टकार्ड तिकीट या वर्षामध्ये आमची फाईल दिल्ली येथं ज्योतिरादित्य शिंदे साहेबाकडे गेलेली आहे. त्याचबरोबर 100 गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब वाटप, त्याचबरोबर मुलींना जे पालक नाहीत अशा मुलींना सायकलीचं 100 सायकलीचं वाटप, बचत गटांना 100 छोट्या उद्योगासाठी कर्ज आणि असे अनेक 100 जे हे आहेत. माझ्याकडे लिस्ट आहे परंतु आता वेळ लागते सांगायला. तर या शताब्दी वर्षात त्याचबरोबर ई-शिवाय लर्निंग ॲप, दर महिन्याला 3 महिन्याला आरोग्य शिबिर घेणार आम्ही 1 महिन्याला सुरू केलं. असे आरोग्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो. असे अनेक शैक्षणिक, आरोग्याचे आणि इतर सामाजिकसुद्धा कामं या बाळासाहेबांच्या याच्यामध्ये 100 आम्ही नवीन उपक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आलात, तुम्हीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल